वन विभागाचे अधिकारी आले होते ते तोडक कारवाई करण्यासाठीच आले होते. पण जसं आम्ही सर्व जनता आम्ही पहिले त्यांना प्रश्न विचारला की 20 तारखेला जी कोर्टाची ऑर्डर आहे त्यात क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की 6 आठवड्यांचा वेळ दिला गेलेला आहे कमर्शियल तोडण्यासाठी सुद्धा. तरी 2 दिवसामध्ये तुम्ही का आलात हा पहिले आम्ही त्यांना प्रश्न विचारला. दुसरं आम्ही त्यांना हे दाखवून दिलं की आपल्या माननीय म्हणजे न्यायाधीशांचेच म्हणजे मला ते गवळी ना म्हणून नाम बोला गवळी म्हणून आहेत त्यांनीसुद्धा ते मेन्शन केलेलं आहे की आपल्या इथे म्हणजे भारतामध्ये कोणतंही वन विभागाचं तोडकाम जर करायचं असेल तर त्यांचं पहिले आपल्या जनतेचा पुनर्विकास केला गेला पाहिजे आणि त्याच्यानंतरच ते तोडक कारवाई करू शकतात. त्याचप्रमाणे 2023 साली माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी आपल्या ज्या द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती आहेत त्या मॅडमला सुद्धा हेच निवेदन दिलं होतं की भारतामधल्या कुठल्याही वनविभागाचं जर हे करायचं असेल तोडक कारवाई तर पहिले नागरिकांचं पुनर्वसन केलं गेलं पाहिजे. तर त्या अनुषंगाने आम्ही त्याच्या मॅडम आता आल्या होत्या फॉरेस्टच्या अधिकारी पाटील मॅडम होत्या कुलकर्णी मॅडम होत्या तर कुलकर्णी मॅडमला आम्ही तो प्रश्न विचारला की मॅडम जर पुनर्विकासाचा प्रश्न तुम्ही मार्गी लावलेला नाही आहे तर तुम्ही तोडक कारवाई करायला का आल्यात. कारण आज इकडचे कमर्शियल तोडले तर ही जे नागरिक आहेत सामान्य जनता आहे ते इकडे त्यांचं दुधासाठी किंवा दहीसाठी किंवा किराणासाठी औषधांसाठी कुठे जाणार. मग त्याची उपाययोजना केल्याशिवाय तुम्ही कशा काय आल्या इथे आज. मग त्याच्यावरती त्या म्हणाला की मग आता आम्ही ॲक्शन न घेते तर आमच्यावरती कोर्ट ॲक्शन घेईल. तर आम्ही पुन्हा त्यांना प्रश्न उपस्थित केला की 2 दिवसापूर्वी कोर्टाचेच आदेश आमच्याकडे आहेत त्यांना आम्ही ती नोटीस दाखवली. त्याच्यामध्ये 6 आठवडे सांगितलेलं आहे टाईम पिरियड. त्याच्यामुळे तुम्ही जर आज कारवाई नाही केली तर तो कोर्ट तुमच्यावरती कसं काय ऑब्जेक्शन घेऊ शकते. पण त्याच्यामुळे आमच्या सगळ्या नागरिकांचं आज म्हणणं होतं आणि आम्ही ते मांडलं पुनर्विकासाचा प्रश्न पहिले मार्गी लावा आणि त्याच्यानंतरच तुम्ही तोडक कारवाई करा. मग शेवटी त्यांनी आम्हाला असं सांगितलं जाता की उद्या तुम्ही कोर्टामध्ये अपील सादर करा ह्या संदर्भात असं बोलून मग ते मॅडम निघून गेले आणि आज कोणती कारवाई ते करणार नाहीत. बचपन से रहती हूँ, आज मेरी 42 साल उम्र हो गई, हमारी 3 पीढ़ी यहाँ पर हो गई है. मैं वो ये बोलना चाहती हूँ सरकार को कि जो लोगों ने 7,000 यहाँ पर भरा था अभी तक उनको ही घर नहीं दिया गया है. तो अगर उनके पास में जगह नहीं थी देने की, आज 18 साल हो गया है तो इन्होंने 28 साल हो गया है. मैं तो बहुत छोटी थी लेकिन जब उन लोगों को अभी तक शिफ्टिंग नहीं दी गई है तो उन लोगों को क्या खाने पीने की चीज़ें लगेगी नहीं. यहाँ पर अभी रह रहे हैं तो पहला उनका विचार करना चाहिए सरकार को कि जिन्होंने 7,000 सरकार को दे दिया है पहले उनको कहीं अच्छी जगह देख के शिफ्ट 6 किलोमीटर के अंदर का कानून है 3 किलोमीटर का उसमें दे देना चाहिए. उसके बाद दुकानों का सोचे. मगर ये इतना घाई में काम कर रहे हैं कि कोर्ट में जाने से पहले ही ये तोड़ने के लिए यहाँ पर आ जा रहे हैं. ये गरीब महिलाएं जो यहाँ पर घर का काम करती है आज काम छोड़कर ये सभी लोग यहाँ पर बैठी हुई हैं.